नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कढीची रेसिपी बघणार आहोत। कढी ही बऱ्याच पद्धतीने केली जाते, पण आज आपण अगदी साधी, सोपी आणि खूप कमी साहित्य असणारी अशी कढीची रेसिपी बघणार आहोत। तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ते 5 ते 6 लांब आकाराच्या पण कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ही तर इथे आपण जे कढीला लागणार आहे ते वाटण आपण इथे करून घेतलेलं आहे। तर आता हे बाजूला ठेवूया। इथे आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही घरी केलेलं असेल किंवा विकतचं असेल, दोन्ही प्रकारचं चालतं। आता इथे आपण जे छोटं मिक्सरचं भांडं होतं ते आपण मसाला केला, त्याच्यामध्ये आता हे मीडियम साईजचं जे असतं त्याच्यामध्ये आपण ही 1 वाटी जे दही घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। तर बेसन पिठाचं प्रमाण हे ठरतं दही आपला आंबट आहे की कसं आहे त्याच्यावरती। तर आता आपण हे सुद्धा फिरवून घेतलं। तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अजून थोडंसं फिरवून घ्यायचं। आणि ते बरेच जण म्हणतात ना की कढी फुटली जाते, तर ते होऊ नये यासाठी आपण असं छान फिरवून घेतलं की बेसन पीठ आणि दही हे एकत्र होतं। तर आता हे आपण मस्त छान असं फिरवून घेतलेलं आहे। तर आता आपण फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर आपलं तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली तर ह्याच्यात आपण आता थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। कढीपत्ताही छान तळला की त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण याचं वाटण केलं होतं ते सुद्धा छान आपण याच्यामध्ये टाकून तळून घेणार आहोत। तर मसाल्यामध्ये टाकताना तुम्हाला जर आवडत असेल म्हणजे टाकायचं असेल तर तुम्ही तेव्हासुद्धा जिरं टाकू शकता किंवा इथे टाकलं तरीही चालतं। त्यात आपण हे छान मसाला आपला तळून घ्यायचा आहे। छान मसाला तळला की त्याच्यामध्ये आपला मसाला तळून झालेला आहे। तर इथे थोडीशी हळद टाकूया। जर हळद तुम्ही ताकामध्ये जरी टाकली, आपण जेव्हा मिक्सरला दही आणि बेसन फिरवलं ना तेव्हा जरी हळद टाकली तरी चालते किंवा अशी फोडणी देताना टाकली तरी चालते। पण फोडणी देताना हळद टाकली तर हळद तळली जाते आणि त्याचा कलरसुद्धा चांगला येतो। त्यामुळे हळद तळताना टाकली तरी चालते किंवा आधी टाकली तरी चालते। तर आपण छान हे मसाला तळून घेतलेला आहे। आता मिक्सरमध्ये जे आपण दही आणि बेसन फिरवून घेतलं ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपण ज्या भांड्यामध्ये दही आणि बेसन फिरवून घेतलं ते टाकून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पूर्ण धुवून परत ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आणि जर कढी घट्ट हवी असेल किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी टाकायचं। जर आधी आपलं भांड्यात पाणी जास्त झालं असेल तर नंतर नाही टाकलं तरी चालतं आणि जर भांड्यात कमी झालं असेल तर पुन्हा टाकलं तरी चालतं। तर इथे आपण गरजेनुसार मीठ टाकलं, चवीनुसार। तर छान आपण आता ही कढी मिक्स करून घेतलेली आहे। तर आपण हलवून घ्या। कोणी ओवा टाकतं, कोणी साखर टाकतं, कोणी गूळ टाकतं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातलं तरी चालतं किंवा नाही। महाराष्ट्रीयन पद्धतीने जर कढी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर गूळ साखर टाका, नाही टाकली तरी चालते। कढी अगदी साधी सोपी आहे, खूप कमी साहित्य आहे आणि बनवायलासुद्धा सोपी आहे किंवा फुटणारी वगैरे अशी कढी नाही आहे। तर इथे छान आपल्या कढीला उकळी आलेली आहे, मस्त फुगलेली आहे। आणि अशी भरपूर प्रमाणामध्ये उकळवून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचं। आणि आता कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल ना तर फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तरीसुद्धा कढीला खूप छान चव येते आणि उकळल्यानंतर जरी घातली ना तरी चालते। तर इथं आता आपण उकळल्यानंतर ह्याच्यावरती कोथिंबीर तर तुम्ही बघू शकता छान अशी कढी फुगलेली आहे, फुटलेली नाही आहे। तर अशा पद्धतीने कढी केली की ती फुटत नाही आणि मिक्सरला फिरवलं ह्याचं कारण की जास्त भांडी भरत नाही, म्हणजे हलवत बसण्याची गरज नाही। थोडंसं जरी फिरवलं की लगेच ते मिक्स होतं आणि फुटतं की आपण खाली व्यवस्थित मिक्स करत नाही, त्याच्यामुळे कढी फुटत असेल। तर अशा पद्धतीने जर आपण फिरवून घेतलं तर कढी फुटत नाही आणि छान फुलली जाते।
त्यात आपली कढी छान उकळलेली आहे, त्याच्यामुळे आता आपण याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. छान उकळी फुटलेली आहे. तर कढी भात असू दे किंवा चपाती किंवा भाकरी कशासोबतही खूप छान लागते, किंवा अगदी नुसती प्यायलासुद्धा खूप मस्त लागते. तर चला, इथे आपली कढी बनवून झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट करा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच साधी, सोपी, सहज अशाच रेसिपीसोबत परत भेटूया. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि केलं असेल तर त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.